नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचं कव्हरेज करत असताना अवघ्या 2 दिवसांवरती आता मतदान प्रक्रिया आलेली आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या स्टुडिओवरती त्यांची मुलाखत आहेत ते म्हणजे नितीनजी पोपळे. प्रथमतः म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे. आज 12 जानेवारी त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच त्यांनी या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर अपक्ष ते उमेदवारी करत आहेत आणि आपण अनेक वर्ष त्यांना भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपण त्यांना बघितलेलं आहे आणि आज या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करीत आहेत. यामागे काय कारणे होती, पक्षाने त्यांना उमेदवारी का नाकारली, त्याचबरोबर आता त्यांचा प्रचार कसा सुरू आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने ते जनतेला साथ घालणार आहेत, जनतेपर्यंत ते गेलेले आहेत, जनतेने कसा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे, या सर्व विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः नितीनजी आपले या ठिकाणी प्रबंधभूमी स्वागत करतो. नमस्कार आणि प्रथमतः आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. खऱ्या अर्थाने मुलाखतीला सुरुवात करण्याआधी सर्वात प्रश्न माझा हाच राहील की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे, तरी देखील पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारली. नेमकी यामागे कारण काय असेल? प्रथमतः मी प्रबंधभूमीचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात. मी आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून मी काम करतोय. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक इच्छा असते की त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जावं. त्याला आम्ही इलेक्टिव्ह मेरिट आपण असं संबोधतो. बरोबर. आता इलेक्टिव्ह मेरिटला जर सामोरं जायचं असेल तर सार्वत्रिक निवडणुका हा एकमेव पर्याय एक कार्यकर्त्यासाठी असतो. बरोबर. गेल्या 3 टर्म मी ह्या विषयामध्ये निवडणुकीसाठी सामोरं जाण्याच्या तयारीमध्ये होतो. पण अनेक वेळेस विविध माध्यमातून मागणी केली आपण की मला उमेदवारी करायची यावेळेस, तरी थांबा तुम्ही थोडंसं, यावेळेस आपल्या अशा परिस्थिती आहेत, पुढच्या वेळेस तुम्ही आपण प्रयत्न करा, नक्कीच आपण त्याला हे करू, असं म्हणत तो फुटबॉल या निवडणुकीपर्यंत आला. अच्छा. आणि या निवडणुकीमध्ये आल्यानंतर मी पुन्हा पक्षाकडे रितसर प्रक्रियेच्या माध्यमातून आपण ती मागणी केली. गेल्या वर्षभरापासून आपण त्या निवडणुकीची सार्वत्रिक तयारी करावी त्या पद्धतीमध्ये आपण तयारी सुरू केलेली होती. बरोबर. आणि मग आम्ही निवडणुकीचे सगळे फॉर्म भरले. म्हणजे पक्षाच्या अंतर्गत जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आम्ही सामोरं गेलो. आम्ही निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर त्याच्या रितसर प्रक्रियेमध्ये आमच्या त्या इंटरव्ह्यू झाल्या. बरोबर. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग त्याची शॉर्टलिस्ट करण्यात आली. शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आला. काही नंतर अचानक काही मंडळी वरून आली. असं सगळं एकंदरीत प्रकरण झालं. त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट मध्ये आमचं नाव उडालं. अच्छा. नक्कीच. या ठिकाणी अनेक ठिकाणी उल्लेख झाला की नितीन पोपळे यांच्यावरती अन्याय झाला. नेमकी अन्याय काय काय वाटतं आपल्याला? मुळात अन्याय असा आहे की एखाद्या परिवाराच्या मध्ये तुम्ही जेव्हा 3 उमेदवाऱ्या देतात, ह्या उमेदवाऱ्या देत असताना पक्षीय कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यात यावा. बरोबर. पण तो कार्यकर्ता सामान्य जनाधार असणारा असावा याच्यात कुठलेही दुमत नाही. बरोबर. नितीन पोपळे सारखा कार्यकर्ता अनेक वर्षापासून समाजामध्ये वावरतो आहे, समाजाच्या अनेक अंगांमध्ये आपलं काम देत असतो. बरोबर. तर त्या कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारणं हा मुळातच मूळ कार्यकर्त्यावर झालेला अन्याय आहे. सदस्य नोंदणी करायला नितीन पोपळे पाहिजे. बरोबर. पक्षाचे विविध उपक्रम राबवायला नितीन पोपळे पाहिजे. अनेक निवडणुका आल्या तर निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला नितीन पोपळे पाहिजे. मग निवडणुकीच्या कामाला नितीन पोपळे लागतो, पण निवडणुकीच्या तिकिटासाठी नितीन पोपळे नसावा का, हा मूळ प्रश्न आहे. म्हणून हा एक अन्यायच वाटतो ना. बरोबर. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण बघितलं की आपल्याऐवजी आपल्या मित्रांनाच उमेदवारी देण्यात आली. ज्या मित्रांसोबत आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे. हा निर्णय पक्षाच्या तत्वांशी सुसंगत आहे असं वाटतं का आपल्याला? मूलतः मी जी लढाई लढतोय ही पक्षाचीच लढाई लढतोय. पक्षाच्या मूळ धारेशी प्रामाणिकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षांतर्गत राजकारणाचा बळी न ठरवता समाजाने त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहावं. बरोबर. म्हणून मी ही उमेदवारी करतोय. अच्छा.
नक्कीच. परंतु अपक्ष उमेदवारी ही म्हणजे याला बंडखोरी असं संबोधलं जातं. हम्म. तर आपण अपक्ष उमेदवारी बंडखोरी याकडे कसं बघतात? मूळतः बंडखोरी हा विषय जो असतो, हम्म. बंडखोर कोणाला म्हणावं? हम्म. ज्यांनी आपल्या विचाराशी प्रतारणा केली अशा व्यक्तीबद्दल म्हणावं. बरोबर. मी आजपर्यंत कधीच पक्ष सोडला नाही. हम्म. हम्म. मी कधी दुसऱ्या पक्षाच्या दारात गेलो पण नाही बरोबर. किंवा दुसऱ्या पक्षाचा कधी प्रचार केला नाही. मग मला बंडखोर म्हणण्यापेक्षा बंडखोराची व्याख्या बदलली पाहिजे असं माझं मत आहे. अच्छा. पक्षनिष्ठ कार्यकर्त्याची ही लढाई आहे, हम्म. एकनिष्ठ कार्यकर्त्याची लढाई आहे आणि ती लढाई मी समाजापुढे घेऊन जातोय. नक्कीच. एकंदरीत आपण गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार यंत्रणेमध्ये आहात. जनतेशी आपला संवाद त्या ठिकाणी येत आहे. नेमकी काय वाटतं आपल्याला, कसा प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे? आपण ज्यावेळेस जनतेमध्ये जात आहात तर प्रतिक्रिया काय आहेत, कसा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? मूळतः हा जो प्रभाग आहे याच्यात 22,777 एकूण मतदार आहेत. हम्म. याच्यामध्ये सटाण नाका ते हम्म. मालेगाव कॅम्प अच्छा. हम्म. आणि शिवाजीनगर गवळीवाडा पर्यंतचा संपूर्ण परिसर हा याच्यामध्ये व्याप्ती आहे. हम्म. हा जो संपूर्ण जो परिसर आहे हा परिसर संमिश्र वस्तीचा आहे. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा वर्ग पण दिसेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम पण वर्ग दिसेल हम्म. आणि कष्टकरी मेहनत करून एक स्वतःचं अस्तित्व टिकवणारा पण एक वेगळा वर्ग त्याच्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे मी या प्रभागामध्ये फिरताना मला इतका विविधता दिसली हम्म. की, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या वेगळ्याच आहेत. हम्म. त्या समस्यांशी जेव्हा आम्ही सामोरं जातो हम्म. तेव्हा असं लक्षात आलं की इथे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम करण्यासारखं आहे, इथे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं आहे, इथे आरोग्याच्या समस्येवरती पण खूप मोठ्या प्रमाणावरती काम करणं आवश्यक आहे, इथे स्वच्छतेच्या विषयावर काम करण्याची प्रचंड आवश्यकता आहे. हम्म. इथे तुम्हाला इवन व्यसनमुक्तीवरती पण काम करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. अच्छा. अशा या प्रभागाला आपण जेव्हा सामोरं जातो बरोबर. तर खरंच माणसं सगळी चांगली आहेत. हम्म. आणि मी ज्याही समाज घटकांपर्यंत सामोरं गेलो हम्म. त्या समाज घटकांनी माझं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. बरोबर. कारण की मी या मूळ या गावचाच रहिवासी आहे हो. आणि अनेक वर्षापासूनचे आमचे या गावाशी जे व्यक्तिगत संबंध निर्माण झालेले असतात, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे आपण समाजाला सामोरं जातो, हम्म. ती सगळी मंडळी कटुकडे आयुष्यामध्ये तुम्हाला ती जोडली गेलेली असते. बरोबर. माझ्या परिवाराचा समृद्ध वारसा मला प्राप्त आहे, हम्म. त्याचाही मला एक चांगला मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये फायदा होतो. बरोबर. हितसंबंधाची माणसं आहेत, अनेक असतील. जे तुम्हाला सांगतो, सामाजिक क्षेत्रात जो काम करतो त्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा तुमचा संपर्क या याच्यात येतो. बरोबर. मला खूप त्याचा आनंद वाटला. उत्तम असा हा प्रभाग आहे. हम्म. हम्म. नक्कीच. प्रभागामध्ये आपण या ठिकाणी जात आहात, विविध समस्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहेत. आपण बोललेच की व्यसनमुक्ती असेल, विविध विषयांवरती काम करण्याची गरज आहे प्रभागात. मुख्य विकासात्मक दृष्टिकोनातून प्रभागाची काय स्थिती आहे आज? विकासाच्या दृष्टिकोनात पाहिलं तर एक ओबड-धोबड काम आपण असं त्याला म्हणू. अच्छा. म्हणजे ठीक आहे, प्रत्येक स्तरावरती महानगरपालिका तिचं काम करते आहे, हो. महाराष्ट्र सरकार त्याचं काम करते, केंद्र सरकार त्याचं काम करते. हम्म. पण एक सुनियोजितरित्या कामाला जाणं हम्म. हम्म. आणि त्याला न्याय देणं ही अत्यंत आवश्यकता आहे. हम्म. हम्म. धुळीचं साम्राज्य आहे, बरोबर. रस्त्यावरती पाणी वाहत आहे. हम्म. एका बाजूने मोठ्या बंगल्याच्या परिसरामध्ये हम्म. तुटलेले फुटलेले रस्ते दिसत आहेत, बरोबर. झाडू साफसफाईला माणसं गेलेली नाहीयेत. हम्म. एका बाजूला सार्वजनिक शौचालयाचे विषय आहेत, हम्म. एका बाजूला तुम्ही जेव्हा जाल तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसत आहेत. बरोबर. मग याला रिपेअर करण्याची आपल्याला आवश्यकता वाटते ना. हम्म. कुठे गेला तर तुम्हाला तिथे अंधार दिसतो रात्री, संध्याकाळी जेव्हा आम्ही समाजामध्ये अनेक प्रचाराच्या ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तर त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीट लाईटची व्यवस्था पण अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. हम्म. इथे सॅनिटेशनचं आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काम होणं आवश्यक आहे. हम्म. अनेक वस्त्यांच्या अनेक लोकांचे बांधकामं जे आहेत, अनेक लोकांची जी घरं आहेत त्या घरांना अधिकृतरित्या त्यांचं स्वरूप देण्याची पण आवश्यकता आहे, त्याच्यावरती पण काम होणं गरजेचं आहे. बरोबर. कॅम्पाच्या परिसरामधला तुमचा सगळ्यात महत्वाचा B2चा जो प्रश्न आहे त्याच्यावरती पण काम आम्ही करतो आहोत. ते काम जे आहे ते मागच्या टप्प्यामध्ये मी पूर्णतः याच्यावरती प्रयत्न केला होता. आमचे खडसे साहेब त्यावेळेस मंत्री होते, त्या माध्यमातून आम्ही त्या विषयाला चालना दिली होती. हम्म. तिथल्या संघर्ष समितीच्या
काही कार्यकर्त्यांबरोबर आम्ही प्रवास पण केला होता, त्यांच्याशी बैठकही झाल्या होत्या. तिथून आम्ही तो प्रवास केला. आता बावनकुळे साहेबांच्या दरबारामध्ये तो विषय आपण पोहोचवलाय. मुख्यमंत्री मोदयांपर्यंत तो विषय जाईल आणि त्याला अंतिम स्वरूप आता देण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. त्या लढाईमध्ये आमचाही थोडासा खारीचा वाटा आहे. नक्कीच नक्कीच. खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी आपण बोलताना भारतीय जनता पार्टी पक्षाचे जे काही मंत्री महोदय, वरिष्ठ नेते यांचे आपण नावं घेतले. खऱ्या अर्थाने आज देखील भारतीय जनता पार्टी आपल्या मनात जिवंत आहे. ज्या भारतीय जनता पार्टीसाठी तुम्ही अहोरात्र मेहनत घेतली, आपण त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा विचार देखील केला नाही आणि कोणाचा प्रचार देखील केला नाही. अशा एकनिष्ठ आहेत आपण पार्टीसोबत आणि अशा पार्टीच्या विरोधात आता आपण भूमिका घेतलेली आहे. अशा पार्टीच्या उमेदवारासमोर आपण त्या ठिकाणी उमेदवारी करत आहात, कसं वाटतं आपल्याला? मूळतः मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत जगलेलो आहे. याच्या पुढे माझा भारतीय जनता पक्षाचा मनामध्ये विचारानेच मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मूळतः मी उमेदवारी मागितली, त्याला मी सामोरं गेलो, उमेदवारी नाही. आज त्या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध उभा आहे. हे त्रिकार सत्य हे काही नाकारता येणार नाही. पण मी भारतीय जनता पक्ष जिवंत तिथे राहावा म्हणून प्रयत्न करतो आहे. अच्छा. माझा मूळचा जो संघर्ष आहे भारतीय जनता पक्षाचा मूळ विचाराचा आहे. माझे जे सन्मान्य मित्र आहेत त्यांना मागच्या महिन्यातच त्यांचा एक जाहीर पक्ष प्रवेश पक्षाने करून घेतलेला होता. हे तुम्हाला नाकारता येणार नाही. मी तर माझ्या पक्षातच होतो ना साहेब. नक्कीच. परंतु असा जो पक्ष आज भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून संपूर्ण भारतामध्ये आता आपलं काम करत आहे, विविध राज्यांमध्ये त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी स्थापन करत आहे, अशा पक्षाचं काम आपण हाती घेतलं होतं, काम करत होते. आणि अशा निवडणुकीमध्ये जर आपल्या उमेदवारीमुळे समजा आपला विजय झाला किंवा आपल्या पक्षाचा विजय झाला, इथेपर्यंत ठीक आहे. पण या दोघांच्या लढाईमध्ये जर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला तर मग त्याला आपण काय म्हणाल? मूळतः अत्यंत सुंदर प्रश्न आहे आणि खूप लोकांच्या मनातला प्रश्न आहे. आजच्या तारखेला जेव्हा आम्ही समाज जनमानसामध्ये सामोरं जातो तर आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नितीन पोफळेंच्या उमेदवारीला मिळतोय. बरोबर. मूळतः की याच उमेदवाराला उमेदवारी द्यायला पाहिजे होती अशी एक प्रकारची हळहळ समाज जनमानसामध्ये व्यक्त होताना दिसते. बरोबर. अनेक लोकांनी जेव्हा ती व्यक्त होते याचा अर्थ ते जनमानसाचा तो कौल असतो. तो कौल जो आहे तो नितीन पोफळेंच्या बाजूनी दिसतोय आणि 100% मी विजयी झाल्यानंतर हा संपूर्णतः कौल हा भारतीय जनता पक्षाच्या चरणी समर्पित होईल. अच्छा. नक्कीच. मी भारतीय जनता पक्षाचा आहे, होतो आणि राहील. नक्कीच. पण आम्ही बघितलंय गेल्या अनेक वर्ष आपण महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतर काही निवडणुका असतील, त्याच पद्धतीने विधानसभा असेल, लोकसभा असेल, आपण आतापर्यंत कमळचा प्रचार करताना दिसले आहे. आता आपण पहिल्यांदा आपली निशाणी आहे रिक्षा, पहिल्यांदा दुसऱ्या चिन्हाचा आपण त्या ठिकाणी प्रचार करतायत, कसं वाटतं आपल्याला? मूळतः मी जिथे जातोय मला सांगताना खरंच तिची नॅचरली सवय असतेच प्रत्येकाला की कमळाच्या याला द्यावं. पण नॅचरली आता ह्या पद्धतीमध्ये आता तुम्ही जर बघितलं ना तर जनमानसाला रिक्षा हे चिन्ह, मी जे लोकांपुढे सामोरं जातोय तर लोकांनी नितीन पोफळे रिक्षा म्हणजे भाजपा अशी व्याख्या करून घेतलेली आहे. अच्छा. की मूळतः मनुष्य वर्षानुवर्ष जेव्हा समाजापुढे जातो तर भारतीय जनता पक्षाची रिक्षा आली असं एक त्यांचा पुढे मोठा एक मन व्यक्त केलं जातं. ठीक आहे, ते उमेदवारीचा विषय दुय्यम ठेवू आपण. पण रिक्षा या चिन्हाला लोकांनी नितीन पोफळे आणि रिक्षा याला खूप चांगल्या पद्धतीत मान्यता दिलेली आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की पक्षाने आपल्यावरती निलंबनाची कारवाई केली, ज्या पक्षामध्ये तुम्ही संपूर्ण आयुष्य घातलं त्या पक्षाने आता तुमच्यावरती निलंबनाची कारवाई केली, काय वाटतं आपल्याला? खेद वाटतो की ज्या पक्षाला आपण आपल्या आयुष्याचा बहुमूल्य वेळ देत आलो आणि देत राहिलेलो आहे, पक्षाच्या अनेक चढउतारींमध्ये नितीन पोफळेचा वाटा काही ना काही अंशी होताच. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा आम्ही पण होतो. पक्षाच्या विकासासाठी आम्ही जे काही करता येईल ते केलेलं आहे. आणि वाईट वाटतं की ज्या लोकांसाठी आपलं निलंबन केलं गेलं
एक उमेदवारी जर ते देऊ शकत नाहीत आणि ते निष्ठावंत कार्यकर्त्याला आणि निलंबनाची घाई, तर ती अजून अधिकृत मला काही कुठले पत्र वगैरे काही प्राप्त झालं नाही. तुमच्या आमच्या समाज माध्यमाच्या माध्यमातूनच मी त्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. हरकत नाही. मनाला वेदना होतात की निलंबन आपलं जे केलेलं आहे याचं उत्तर मी एकच तुम्हाला त्याविषयी विचारतोय की नितीन पोफळे सारख्या कार्यकर्त्याचं निलंबन कोणासाठी? अच्छा. हा माझा जाहीर सवाल आहे. वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नाकारण्याचा अधिकार ह्या पदाधिकाऱ्यांना कोणी दिला? आणि याला न्याय देण्याच्या ऐवजी तुम्ही निलंबनासारखं अस्त्र वापरतायत आणि ही गरज तुम्हाला का भासते? माझी दखल घेण्याइतपत नितीन पोफळे असावा असं मला वाटतंय. बरोबर, नक्कीच. परंतु निलंबन केलं, थेट निलंबन केलं, पक्षाने संवादाचा एकही मार्ग आपल्यासाठी खुला ठेवला नाही असं वाटतं आपल्याला. पक्षाचं कसं असतं की चर्चा करा. नितीन पोफळेंना तिकीट देण्यासाठी सामोरं आले नाही, पण नितीन पोफळेंनी माघार घ्यावा म्हणून 50 लोकांनी तुम्ही प्रयत्न करणार. मला अजूनपर्यंत हाच प्रश्न पडतोय, पण समर्थनात तुम्ही उभं राहण्याच्या ऐवजी माघार घ्या म्हणून सांगण्यामध्ये तुम्हाला कोणता पुरुषार्थ वाटतो? दोन पक्षांच्या लढाया जेव्हा होतात तेव्हा तुम्ही काय म्हणता, आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय. हो, बरोबर आहे. मग दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकत नाही का? मग आपण या पक्षांनी पण आपल्या दोन कार्यकर्त्यांच्या, आत्ताच नुकत्याच आलेल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या कार्यकर्त्यामध्ये जी लढाई होते त्या लढाईकडे मैत्रीपूर्ण लढत म्हणून का बघू नये? बरोबर. माझी पक्षाला आजही तुमच्या माध्यमातून विनंती करेल की नितीन पोफळेंचं पारडं जे आहे ते समाज माध्यमातून किंवा याच्यातनं बघून, जनमानसात बघून जर आपण आपलं पाठबळ सक्षमपणे एक चांगल्या कार्यकर्त्याच्या मागे जर उभं केलं तर समाजापुढे एक चांगल्या पद्धतीचा संदेश आपण देऊ शकू असं मला वाटतं. नक्कीच. आणि निवडणुकीमध्ये याचे परिणाम खूप सकारात्मक पुढे येतील. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी बघितलं की अनेक प्रसार माध्यमांशी आपण बोलताना किंवा मत व्यक्त करताना आपण व्यक्त केलं की प्रचंड प्रमाणात त्रास आपल्याला या उमेदवारीच्या माध्यमातून होतो आहे. अनेक बाहेरून विविध षडयंत्र रचले जात आहेत. नेमकी त्याबद्दल काय सांगा? नेमकं काय असतं, एखादा कार्यकर्त्या विजयाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा त्याच्या मागे जनमानस दिसायला लागतं आणि जेव्हा समोरच्याच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा आरोप प्रत्यारोपाची एक मोठी फैरी चालू होते. अजून 1-2 दिवस बाकी आहे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला. तोपर्यंत एक वेगळ्या प्रकारचे षडयंत्र रचले जातील आणि त्या षडयंत्राला जनमानस बळी पडणार नाही एवढी मला खात्री आहे. नक्कीच. त्याच पद्धतीने हा म्हणजे आता आपण ज्या पक्षासाठी एवढं प्रयत्न केलेले आहेत आतापर्यंत, आपण त्या पक्षासाठी अहोरात्र झटलेले आहेत आणि त्या पक्षाकडून अशा काही गोष्टी होत असतील किंवा कारवाई होत असतील तर खऱ्या अर्थाने आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छिता किंवा मतदारांना काय सांगू इच्छिता? मी सर्व जनतेला आणि मतदारांना आणि पक्षीय कार्यकर्त्यांना, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना एक विनंती करेन की ही जी नितीन पोफळे जी लढाई लढतायत ही एक सामान्य कार्यकर्त्याची लढाई लढतोय. अच्छा. आणि नितीन पोफळेच्या कडे थोडीफार सक्षमता आहे म्हणून तो लढाईमध्ये उतरलेला आहे. या लढाईमध्ये एक खारुताईचा वाटा, आपली पण संविधा त्याच्यात द्या आणि नितीन पोफळेला प्रचंड मताने तुम्ही विजय करा. ही लढाई एकनिष्ठ कार्यकर्त्याची आहे. संघर्ष हा कार्यकर्त्याचा आहे. या कार्यकर्त्याच्या संघर्षामध्ये तुम्ही सगळी लोक सामील व्हा अशी मी कळकळीची विनंती सर्व कार्यकर्त्यांना करेल. आणि 100% विजयाच्या मार्गाकडे आपण मार्गक्रमण करतो आहोत. रिक्षा ही सुसाट निघाली आहे आणि ती रिक्षा आपल्याला कमळ या मुंबईच्या ऑफिसला देवेंद्रजींकडे मी नक्कीच पोचवेन. नक्की. म्हणजे आपण रिक्षामध्ये कमळ घेऊन जाशाल असं म्हणतो? 100% मी कमळ घेऊन जाणार रिक्षेमध्ये. आणि रिक्षा ही देवेंद्रजींची तशी आवडती निशाणी आहे. अच्छा. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो, गेल्या 1-2 दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एका वृत्तपत्रात बातमी आली होती की आपण इस्लाम पार्टीकडे, म्हणजे जे मालेगाव मध्य भागामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी काही पॅनल उभं करण्यात आलेलं आहे इस्लाम पार्टी म्हणून,
त्यांच्याकडे आपण पाठिंबा मागितला, कारण त्यांची देखील निशाणी, त्या पॅनलची निशाणी रिक्षा आहे आणि आपली देखील पॅनलची निशाणी रिक्षा आहे, की आपण पाठिंबा मागितल्याचं काहीतरी वृत्त प्रकाशित होतं, त्याच्याबद्दल काय खुलासा कराल? कसं आहे, काही खोडसाळ पत्रकार असतात समाजामध्ये. प्रबंधभूमीने नितीन पोफळेंना पाठिंबा द्याल का, असा तुम्ही एखाद्याला प्रश्न उपस्थित करायचा, तेव्हा तुम्ही काहीतरी उत्तर त्याचं अपेक्षित ठेवायचं आणि त्याची बातमी बनवणारी एक पत्रकारिता जिवंत झाली आहे समाज माध्यमांमध्ये. अच्छा. तर मूळतः मी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही राजकीय पक्षाकडे समर्थन मागितलेलं नाही, ना मागणार. ही लढाई जी मी लढतोय, मी अपक्ष लढाई लढतोय. मला निवडणूक आयोगाने रिक्षा हे चिन्ह अंकित केलेलं आहे. रिक्षा हे चिन्ह हे मुक्त चिन्ह आहे, मुक्त चिन्ह आहे. हे कुठल्याही पक्षाची मालकी, सातबारा, उतारा नाही. बरोबर. त्याला निवडणूक आयोगाने कोणालाही ते देण्यात आलेलं नाही. त्याबरोबर या प्रभाग क्रमांक 11 मध्ये पण उमेदवाराला दिले, प्रभाग क्रमांक 1 मध्ये पण उमेदवाराला वाटण्यात आलेले. अशा म्हणजे त्या चिन्हाचा वापर सर्व प्रभागांमध्ये त्याचा होतोय. पर्टिक्युलर एका कुठल्याही पक्षाला ते चिन्ह देण्यात आलेलं नाही. आम्ही कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागायचं काही कारणच नाही. बरोबर. मी माझी स्वतःची उमेदवारी अपक्ष आहे आणि मी स्वतः एक विचाराचा कार्यकर्ता असल्यामुळे मला कदाचितच ही माणसं स्वीकारतील. नक्कीच नक्कीच. पण परंतु पक्ष नसताना एवढी मोठी निवडणूक लढवणे कठीण असते. आपल्याला एवढा आत्मविश्वास कुठून आला? त्याचं कारण आहे, एक तर वर्षानुवर्ष करणारा कार्यकर्ता त्याच्यावर अनेक कार्यकर्त्यांचा संग्रह जोडत जात असतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या बळावरती, मित्रांच्या बळावरती, हितचिंतकांच्या बळावरती, पक्षाच्या अंतर्गत मित्रांच्या बळावरती जे आमच्यावरती प्रेम करतात, ज्यांना खरंच वाटते की कार्यकर्ता जगला पाहिजे, असे भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत ना. या कार्यकर्त्यांच्या बळावरती मी लढाई लढतो आहे. आणि महत्वाचे तुम्हाला सांगतो, माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. माझं कुटुंब माझ्याबरोबर पूर्ण ताकदीने माझ्याबरोबर उभा आहे. माझा पूर्ण मित्रपरिवार माझा उभा आहे. माझे हितचिंतक आहेत. अशी 100-500 लोकांची जी टीम आहे ती माझ्याबरोबर मनापूर्वक काम करते आहे आणि निस्वार्थ भावनेतनं करते आहे. तर त्यांच्या बळावरती ही उमेदवारी आहे आणि तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती मला समर्थन दिसत आहे. अच्छा, नक्कीच. परंतु आपण मतदारांनी नेमकी पक्ष बघावा की माणूस, काय सांगाल आपण? दोन गोष्टी आहेत. या क्षणाला ही उमेदवारी स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्याची आहे. शेवटी उमेदवारी कोण करते? उमेदवारी हा कार्यकर्ता करतोय. प्रत्येक पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते काम करतात, पण निवडून कोणाला दिलं जातं? कार्यकर्त्याला निवडून दिलं जातं. ही निवडणूक गल्लीतली आहे. ही निवडणूक गल्लीतली आहे. तर गल्लीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे आणि ती निवडणूक कार्यकर्ता जिंकतो. पक्षाचं त्याला पाठबळ देण्यात येतं. तुम्ही पक्षाला, मी आजच तुमच्याच माध्यमातून सांगितलं की निलंबन वगैरे सगळं बाजूला असू द्या, हे शब्दाचे खेळ बाजूला ठेवू आणि तुम्ही जिंकणाऱ्या उमेदवाराच्या बरोबर आपल्या कार्यकर्त्याबरोबर सक्षमपणे साथ द्यायला उभे या, पुढे या. नक्कीच. ही निवडणूक आपण अन्यायाविरोधातील लढा मानतात का? अन्याय म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की पक्षीय कार्यकर्त्याच्या वरती पक्षांतर्गत राजकारण प्रत्येक ठिकाणी असतं, त्याच्यात काही दुमत मानण्याचं काही कारण नाही. रसिकेत चढावड सगळी असते, पण एकच मिळते माझी, तुम्ही जर सगळं विषय मांडलेला आहे, मी लढाई एकनिष्ठतेची, एकनिष्ठ कार्यकर्त्याची, या भूमिकेतनं मीच पुढे जातोय समाजापुढे. बरोबर. आणि समाजाने त्या भूमिकेला स्वीकारलेलं आहे. नक्कीच. परंतु आपण वारंवार उल्लेख करीत आहात की एकनिष्ठ कार्यकर्ता, भाजपाचा कार्यकर्ता, आपण हा देखील उल्लेख केला की जनतेने मला निवडून दिल्यानंतर मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे, किंवा मी म्हणजे तुम्ही उदाहरण देताना बोलले की रिक्षामध्ये मी कमळ घेऊन जाणार आहे मुंबईला. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतल्या तर भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी नाकारलेली आहे. या ठिकाणी आपण अपक्ष उमेदवारी करीत आहात आणि यामध्ये आपल्या उमेदवारीचा फटका हा भाजप उमेदवाराला देखील बसू शकतो. परंतु ही बंडखोरी करणं आत्ताच्या क्षणाला योग्य होती का, एक पक्ष कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आपल्याला? तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ही जेव्हा लढाई लढतो आहे ती लढाई जिंकण्यासाठी लढतो आहे.
कुठल्या कार्यकर्त्याची अडचण नाही. बरोबर. मूळतः त्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरं जाताना 10 वेळेस विचारच करायला पाहिजे होता की आपण निवडणुकीला सामोरं जातो बरोबर. तर आपण या कार्यकर्त्याची अडचण का क्रिएट करावी. मूळतः त्यांनी आमच्या समर्थनातच उभं राहायला पाहिजे होतं. प्रश्न नीट समजून घ्या. हो. त्यांनी समर्थनातच बरोबर उभं राहायला पाहिजे होतं. आम्ही त्यांना तशी विनंती पण केली होती की आम्ही निवडणूक लढवणार आहोत, तुम्ही सक्षमतेने आमच्या बाजूने उभं राहा, आम्ही तुम्हाला नेता मानतो. तर मग आमची अडचण होण्यापेक्षा त्यांनी आमच्या समर्थनात यावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती. बरोबर. आणि आजची निर्णायक लढाईला मी सामोरं जातोय आणि माझा विजय हा निश्चित आहे. मी कोणाला अडचण निर्माण नाही करत, मी विजयासाठी लढतोय. माझी लढाई शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर आहे. बरोबर. माझी उमेदवारी यांच्या बरोबर नाहीच आहे. बरोबर. मुळात अडचण अपक्ष उमेदवाराची होण्याचं कारण नाहीये. माझी लढाई ही शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर आहे, माझी लढाई यांच्याशी नाहीच आहे. बरोबर. नक्कीच. काही ठिकाणी असे देखील आरोप करण्यात आले की आपण आता उल्लेख केला की शिवसेनेचे उमेदवार समोर आहे की विरोधकांनीच तुम्हाला उमेदवारीसाठी उभं केलेलं आहे, अशी चर्चा काही ठिकाणी पसरवण्यात येत आहे. नेमकं काय त्याच्यात कसं असतं की आरोप हा आरोपच असतो आणि प्रत्येकाला जेव्हा आपल्या खिशातलं काही पडून जातं ना तो शोधत फिरतो. त्यावेळेस तो असे बिनबुडाचे आरोप करायला तर मोकळाच असतो. बरोबर. निवडणुकीला सामोरं जा, आमच्याशी लढा आणि जिंकून या. कोण कोणाला देत नाही साहेब. जेव्हा निवडणुकीला आपण सामोरं जातो, कुठलाही राजकीय पक्ष असो, आपल्या कार्यकर्त्याच्यासाठी नेटाने लढत असतो. तलवार जी असते ती विचार नाही करत की समोर कोणाची तलवार आहे. लढाई ही संघर्षाची असते, ती समोरासमोरच असते. समर्थन आणि असमर्थन कोणाचं नसतं. आम्ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या ऐपतीवरती लढतो आहोत. आणि माझी विनंती राहील सन्मान्य मित्रांना की माझं नामांकन पत्र जर नीट चेक केलं तर नितीन पोफळे काय आहे हे दिसून जाईल. बरोबर. त्याच्यामध्ये सगळे रकाने भरलेले आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न आता असा उपस्थित होतो की आपण मूळतः भाजपमधून आलेला आहात, दुसरा पक्ष कोणताही आपण आतापर्यंत स्वीकारलेला नाही, आता या मिनिटापर्यंत निवडणुकीला उभी राहिलेले आहात, तरी आपण एकच विषय घेत आहेत की मला जनतेने निवडून द्यावं, मी भाजपचा उमेदवार आहे, भाजपकडे जाणार आहे. परंतु जे आपले आदर्श होते पक्षामधले, म्हणजे सन्माननीय नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, जे काही आदर्श होते आपले, आपण सुरुवातीच्या काळात जे फोटो त्या ठिकाणी आपल्या बॅनर्सवरती, आपल्या पॉम्पलेट्सवरती वापरले, त्या ठिकाणी देखील आपल्याला बंदी करण्यात आली. हे बघा, बंदी करणं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. राष्ट्रपुरुष म्हणून ज्यांना मान्यता दिली आहे, ज्यांना जगमान्यता दिलेली आहे, अशा लोकांच्या चित्राचा वापर करू नका म्हणणं मूळतः हा चुकीचाच विषय होऊ शकतो. भारताचे पंतप्रधान ज्यांना जगाने मान्यता दिली अशा नरेंद्रभाई मोदींचा फोटो वापरू नका म्हणणं म्हणजे मूळ हास्यास्पद गोष्ट आहे. ज्यांनी रोड ज्यांच्या नावाने विषय जातो, गडकरीच्या वेळी त्यांना रोडकरी आपण जेव्हा तो शब्द म्हणतो, तर अशा माणसाच्या, आदर्श माणसाचा फोटो तुम्ही वापरू नका असं जेव्हा म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा अत्यंत कार्यक्षम आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व ज्याला आपण आदर्श मानतो, त्या आदर्शाला तुम्ही नाकारायचं म्हणतात, त्याचा फोटो टाकू नका असं जेव्हा तुम्ही म्हणतात, तर उद्या तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो तुम्ही आमच्या बॅनरवरती घेऊ नका असं म्हणणं कितपर्यंत योग्य असेल हा माझा प्रतिप्रश्न आहे. पण मी सन्मान्य अध्यक्षांचा सन्मान ठेवून तो विषय मी ठेवला. नक्कीच. पण आदर्शाला तुम्ही कागदावरनं हटवू शकतात, मनातनं नाही. नक्कीच. आदर्शाला आपण कागदानं हटवू शकतो पण मनातून हटवू शकत नाही. नक्कीच आपण त्याच विचारधारातून पुढे आलेले आहात, आपल्या त्याच विचाराशी संलग्न आपण काम केलेलं आहे आणि अविरत आपण करतच राहणार आहे. तर आपण जिंकलात तर पहिला निर्णय आपला काय असेल? जिंकल्यावरती मी सगळ्यात पहिले माझ्या भारतीय जनता पक्षाला सांगेल की ही लढाई मी जिंकलेलो आहे. मी जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन ही लढाई जिंकलेलो आहे. जनतेने माझ्या बाजूने कौल दिलेलं आहे. आता तरी माझं मेरिट मान्य करा, इलेक्टिव्ह मेरिट मान्य करा. एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा लढतो ना साहेब, ही लढाई जेव्हा लढतो तो एकटा नसतो, समाज त्याच्या बरोबर असतो.
छोटे छोटे घटक त्याच्याबरोबर असतात. नक्कीच. त्या घटकाची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल. ही लढाई त्या नोंद करण्याची आहे आणि निर्णायक लढाई आम्ही जिंकणार साहेब. नक्कीच. नक्कीच. नितीनजी, शेवटचा प्रश्न असा की आपले जे मतदार, प्रभाग नंबर 10 मधील जे मतदार आहेत, जी जनता आहे, त्यांना आपण काय आव्हान कराल? 2 दिवसांवरती मतदान आलेलं आहे, आपण नेमकी त्यांना काय आव्हान कराल? मी सर्व मतदारांना एकच नम्र निवेदन करेन. सर्व प्रकारचे प्रलोभन येतील, सर्व प्रकारचे आमिष तुमच्या समोर येतील, सर्व प्रकारचे तुम्हाला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पण ज्यावेळेस आपण आपल्या मतदानाला सामोरं जाल तर एक प्रामाणिक कार्यकर्ता, आपल्या गावाचा विकास करण्याची क्षमता, आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत करण्याची क्षमता, आरोग्यामध्ये काम करणाऱ्या माणसाची क्षमता, सगळ्या गोष्टी तपासून आपण मतदानाला सामोरं जा. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जे सतत जनतेमध्ये राहतात, अगोदर काम केलं साहेब, त्याच्यानंतर मतदानाला सामोरं जातो. बरोबर. आणि मी विनंती एकच करेल की सगळ्यांनी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं, असं नम्र विनंती आपल्या माध्यमातून मी सर्व मतदारांना करेन. नक्कीच. नितीनजी, या ठिकाणी दिलखुलास चर्चा आपण या ठिकाणी केली आणि यामध्ये अनेक काही अवघड प्रश्न देखील आम्ही उपस्थित केले, पण ते सोप्या पद्धतीने आपण सांभाळून घेत त्याचे उत्तर देत जनतेसमोर एक वेगळा संदेश या ठिकाणी ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने अनेक वर्षानुवर्ष जो कार्यकर्ता या ठिकाणी एका पक्षासाठी, एका संघटनेसाठी, एका विचारासाठी लढत असतो आणि शेवटी त्याला त्या विचाराविरुद्ध जाण्याची गरज का पडावी, हा प्रश्न खऱ्या अर्थाने मोठा आहे. आणि म्हणून नितीनजी पोपळे यांची ही मुलाखत घेणं महत्त्वाचं होतं. त्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक जे प्रश्न, जनतेच्या मनातील प्रश्न आहेत, ते या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालंच असेल. कारण की अनेक दिवसांपासून आपण बघत आहोत की नितीनजी पोपळे म्हटलं तर भाजप आणि भाजप म्हटलं तर नितीनजी पोपळे. आज या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून नितीन पोपळे यांनी अपक्ष उमेदवारी करत या ठिकाणी आपली लढाई लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये नितीनजी, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, 2 दिवसांनंतर या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, या सर्व गोष्टींना आम्ही प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपणास भरभरून शुभेच्छा देतो. आणि त्याच पद्धतीने आपण जो काही वेळ आज आम्हाला या ठिकाणी दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.